नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान धारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये हे जमा झालेले असेल। तर आपल्या राज्याचा जर आपण विचार केला तर 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेअंतर्गत हे पैसे जमा झालेले असेल। किंवा आता तुमच्या खात्यामध्ये जर आले नसेल तर काय संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि आज कोणाकोणाच्या खात्यामध्ये पीएम किसानचे पैसे आले ते सुद्धा समजून घेऊया। तर चला तर शेतकरी बांधवांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पीएम किसान योजनेचा जर आपण बघितलं तर 23वा हप्ता पीएम किसान योजनेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे। या हप्त्याची रक्कम जर बघितलं आपण देशातील 9.44 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार होती। जर आपण बघितलं तर पीएम किसानच्या 23व्या हप्त्यामध्ये 18,880 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट वर्ग केले जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या हुंगळीमधून एका कार्यक्रमात 3:45 वाजता ही रक्कम वितरित केलेली असेल। जर आपण बघितलं त्यामध्ये कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान म्हटले की पश्चिम बंगालच्या 45.35 लाख शेतकऱ्यांना 907 कोटी रुपये मिळतील। पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांना दिली जाणारी रक्कम आहे 15,055 कोटी रुपये। जर आपण बघितलं तर ही योजना सुरू झाल्यापासून देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणारी रक्कम 4.46 लाख कोटी रुपये एवढी होईल। शिवराज सिंग चौहान यांच्या माहितीनुसार पीएम किसान योजना डीबीटी मार्फत ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवली जाते। याशिवाय नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे आणि पुनर्गठित हवामान आधारित पीक विमा योजनाची सुरुवात सुद्धा करतील। याचबरोबर योजनांचे बजेट जर बघितलं आपण तर 12,200 कोटी रुपयांचं बजेट आहे। देशातील एकूण 9.44 कोटी शेतकऱ्यांना 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळतील। केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,880 कोटी रुपये डायरेक्ट निधी वर्ग केलेला आहे। प्रधानमंत्री पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी ही जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर त्याच्यामध्ये महत्त्वाची अडचण कोणती असू शकते आपण ते समजून घेऊया। पीएम किसान 23व्या हप्त्याची जर रक्कम मिळण्यास शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेलं होतं। ई-केवायसी जर केली नसेल तर तुम्हाला हप्ता आलेला नसेल। पीएम किसान पोर्टलवर OTP आधारित ई-केवायसी सुविधा सुरू आहे। याशिवाय जवळच्या CSC केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही आपली ई-केवायसी करू शकता। यासाठी जर शेवटची तारीख जी देण्यात आलेली आहे ती शेतकरी बांधवांना 30 जूनपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे। पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना बायोमेट्रिकद्वारे फेस ऑथेंटिकेशन या 2 पद्धतीने ही जर आपण आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतो। या योजनेतील शेतकऱ्यांना लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी कंपल्सरी आहे। आता आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळतो? महाराष्ट्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती आहे 90,95,039 इतकी आहे। राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील मिळत असते। पीएम किसान योजनेतून 6,000 रुपये मदत ही केंद्राकडून मिळत असते। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसानचे जर आपण बघितलं तर 2019 पासून सुरू झालेले आहे आणि ही वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत आहे। आता जर आपण बघितलं तर 90,95,039 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीएम किसानची रक्कम जमा झालेली असेल किंवा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून येत असेल। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम आली किंवा नाही नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आली त्यांनी सुद्धा सांगा। जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आली नसेल तर त्यांनी तसे सांगा, म्हणजे आपण बघूया की त्या शेतकऱ्यांमध्ये काय त्रुटी झालेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती माहिती आवडल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।